महायुतीमध्ये ठाणे लोकसभा निवडणुकीचा पेच अद्याप सुटलेला नाही। भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून ठाण्यावर दावा करण्यात येतोय। तर दुसरीकडे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रवींद्र फाटक हे कामाला लागलेत। ठाण्यामध्ये त्यांनी कार्यक्रमांचा सपाटा लावलाय। भेटीगाठींनाही सुरुवात केलेली आहे। दरम्यान रवींद्र फाटक यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। धर्मवीर आनंद दिघे यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळख ज्यांची आहे ते आमदार रवींद्र फाटक आज आपल्यासोबत आहेत। रवींद्र फाटक यांचं नाव ठाणे लोकसभेसाठी पहिल्या क्रमांकावरती सुरू आहे। रवींद्र फाटक आणि त्याचबरोबर शिवसेनेमधून नरेश म्हस्के ही दोन नावं चालू आहेत। तर भाजपमधून देखील विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक अशा अनेक नावं भाजपकडून देखील चालू आहेत। परंतु ही ठाणे लोकसभाची जी उमेदवारी आहे ती शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा दावा शिवसेनेकडून केला गेला आहे आणि त्याचमुळे कदाचित शिवसेनेच्या पारड्यामध्ये ठाणे लोकसभेची उमेदवारी जाऊ शकते। रवींद्र फाटक आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात। जर आम्ही पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, मीरा भाईंदर प्रताप सरनाईक आहेत किंवा इकडे नवी मुंबईमध्ये जे पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करतच असतो। हे बघा, ही सीट आहे शिवसेनेची आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। सन्माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, पण आमची मागणी आहे की ही सीट शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्या मान्यमधून सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे शिंदेसाहेबांना आम्ही मांडलेली आहे। त्याचबरोबर जी मीटिंग महायुतीची होईल, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, आमचे उपमुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असतील, अजित पवार साहेब असतील, जे आज निर्णय करतील आणि जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला आपल्याला महायुतीचा म्हणून निवडून आणायचं आहे। कॅमेरामन नितीन खराच, विनय म्हात्रे, साम टीव्ही, ठाणे।